महाराज, या कलियुगामध्ये संत म्हणायचं कोणाला? संत म्हणण्यासारखी माणसं आहेत का या कलियुगामध्ये? संतांची व्याख्या तरी काय आहे? कोणाला म्हणायचं संत? तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल. केवळ गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे संत होतं का? नाही मैबाप. नवतीते संत माळा मुद्रांच्या भूषणे. गळ्यामध्ये माळा घातल्यानं संत होत नाही. असे तर कित्येक संत आहेत आजच्या समाजामध्ये, जे अशा मोठ्या मोठ्या ठोकर माळा घालतात. आणि आजकाल फॅशन निघाली आता माळा शर्टच्या वरून आल्या बरं. हा, पण असे मला काय सांगायचं नीट लक्षात घ्या. संत कोणाला म्हणायचं? बाह्य रंगानं संत ओळखू नका. अंतरंगामध्ये काय नांदतंय याच्यावरून संताची पारख असते. एकदा रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसाकडं एक माणूस गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज साधू किसे कहते हैं. आता महाराजांना जरा नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. अरे हा माणूस माझ्याकडंच आलाय आणि मलाच प्रश्न करतो की साधू कोणाला म्हणायचं. समजा कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्याकडे आल्या महिला मंडळी, ताई महाराज कोणाला म्हणायचं? आता काय उत्तर द्यावा. तसं त्या महाराजांना प्रश्न पडला. त्यांनी ओळखलं, बाबा हा माणूस जरा वेगळ्याच प्रकारचा दिसतोय, हा माझी थट्टा करतोय. मग रामकृष्ण परमहंस त्याला म्हणतात, बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, महाराज कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? कुत्ते में और साधु में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? वो बोला साधु भी दर दर भटकता है भिक्षाम देही माँ, और कुत्ता भी दर दर भटकता है रोटी के लिए. तो क्या अंतर है दोनों में? राग आला रामकृष्ण परमहंसांना. उठले आणि खाडकन कानाखाली लावली. तशी नाही हो, जोरात लावली चांगली, अशी जोरात कानाखाली लावली. आणि रामकृष्ण परमहंस पुढे उत्तर देतात. महाराज म्हणतात, बेटा तू कहता है कि कुत्ते में और साधु में अंतर नहीं है, तो सुन, कुत्ता भी दर दर भटकता है, साधु भी दर दर भटकता है, मगर कुत्ते को जब रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है. वहां अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर दूसरे कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है वहां अगर कुत्ता आया तो हमारा साधू बाट के खाता है, इसे कहते हैं साधू. याला म्हणायचं संत. संत हृदय नवनीत समाना, मृदू सबाह्य नवनीत, जैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. मला सांगा, रात्र रात्र भजन करणारे संत नसतात बरं. अंतकरण शुद्ध लागतं. नाही तर किलोचे टाळ पाव किलो झाले पण अंतकरण शुद्ध नाही. भजन झालं की याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करायच्या. मला सांगा कसं होणार आहे? याला संत म्हणायचं का? नाही मैबाप. म्हणून खऱ्या संताची पारख झाली पाहिजे, खऱ्या संताची संगती झाली पाहिजे. संतांना विसरता कामा नये. संत हे अपकार्यावर उपकार करणारे. या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जे उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही अपकार्यावर उपकार करतात आणि काही उपकार्यावर अपकार करतात. विठाला 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 विठाला. आता काही काही म्हणतील हे अपकारण उपकारण काय कळालं नाही आम्हाला. बघा थोडं समजून सांगते. अपकार्यावर अपकार करणं कसं? एखाद्या माणसानं एखाद्याची वळई पेटून दिली की काही दिवसानं ते त्याचा गाईचा कोटा पेटवून देते. याला काय म्हणायचं? अपकार्यावर अपकार करणं. आता उपकार्यावर उपकार करणं, एखाद्यानं अडी अडचणीला आपलं 10-5चं काम केलं की आपणही कधीतरी त्याचं 10-5 हजाराचं काम करत असतो. याला काय म्हणायचं? उपकार्यावर उपकार करणं. आणि या समाजात अशी काही माणसं आहेत मैबाप ज्यांना उपकाराची सुद्धा परतफेड करता येत नाही. बघा असंच एक बेंडकी एका तळ्यामध्ये होती आणि त्याच तळ्यामध्ये एक विंचवाचं पिल्लू पडलं. आता ते बेंडकीनं पाहिलं. आता बिचारीला दया आली. बेंडकी हा पाण्यातला प्राणी आहे. तिनं त्या विंचवाच्या पिलाला सांगितलं, दादा माझ्या पाठीवर बस, तुला किनाऱ्याला सोडते. आणि किनाऱ्याला घेऊन जात असताना तो विंचू एवढा गोड गोड बोलत होता, हरिभक्त परायणच. आणि किनाऱ्याला सोडलं की त्यानं त्याचं काम दाखवलं. आणि मग मला सांगा,
त्या बेंडकीनं त्या विंचवाच्या पिल्ल्यावर काय केला होता? उपकार. पण त्या उपकाराची परतफेड त्यानं कशी केली? अपकाराने. म्हणून समाजामध्ये अशी काही माणसं आहेत. पण एकमेव जात अशी या समाजामध्ये जे अपकार्यावर सुद्धा उपकार करतात ते म्हणजे संत आहेत माईबा. ज्या समाजानं ज्ञानोबरायांना त्रास दिला, ज्या समाजानं ज्ञानोबरायांचं पीठ माती मोल केलं, अशा समाजासाठी ज्ञानोबरायांनी काय मागितलं? पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. देवा, या समाजातले जे वाकडे माणसं आहेत ना, त्यांच्यातला वाकडेपणा जाऊ दे. आणि मी तर म्हणते पसायदानच मागण्याची वेळ आलेली. या समाजात जे वाकडे माणसं आहेत ना देवा, त्या माणसातला वाकडेपणा जाऊ दे. वाकडे माणसं कळतात ना तुम्हाला? काठीवर चालणारे नाही बरं, हा, हे कशातही वाकडेच असतात. कोणाचं सोयर पण जुळू देणार नाही, चांगलं काम होऊ देणार नाही, कोणाच्या लग्नात वाकडे, सप्त्यात वाकडे, हे असे वाकडे. यांच्यातलं जरा वाकडेपणा जाऊ दे, ही मागणी ज्ञानोबरायांनी केली. म्हणून संत हे अपकार्यावरही उपकार करणारे असतात. म्हणून संतांना विसरायचं नाही. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसर मला पडू नये. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि जर तुझा विसर मला पडू दिला नाहीस तर मी काय करेन? तीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ही मागणी तुकोबरायांनी केली. म्हणून मायबाप, संत हे समाजाला कळण्यासाठी अभिनय करतात. अभिनय मागण्याचं नाटक करतात की जेणेकरून आपल्याकडे पाहून समाजानं देवाकडे मागितलं पाहिजे. आणि जर तुम्ही साधू संतांच्या मार्गाने नाही गेलात, नाही तुम्ही त्या मार्गाने मार्गक्रमण केलं, तुम्ही जर मनाच्याच मार्गाने भरकटलात, तर संत म्हणतात आमच्या बापाचं काही जाणार नाही, तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. नाथ बाबा सांगतात, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले. दादा इकडे कोणाचे काही बाग गेले, येथे 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 कोणाचे काही बाग गेले.
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाला घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाला घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवराजाला घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवबाबाने राजा आजवर नव्हता पाहिला मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मोगलशाहीला हे मोगलशाहीला हे मोगलशाहीला माझ्या शिवबाबाने राजा आजवर नव्हता कष्ट